वेलकम बॅक टू माय चॅनल. त्याचं नाव आहे मॉम लाईफ विथ एकांश. आणि आज आहे फादर्स डे, तर त्याचं मी शॉर्ट घेतला आहे. त्याच्यामध्ये त्याच्या पप्पाची रिएक्शन, एकांच्या पप्पाची रिएक्शन फक्त ओके आणि एकाच ओरडतं सगळं आवाजाच्यात. आणि जो मागे पण तुम्हाला आवाज येतो तो एकांच्याच ओरडण्याचं आहे बघा. हे दोघं जण तर अजून सकाळचे आता वाजलेले आहेत 11:30 मेबी. आणि एकांशने अजून काम केलेलं आहे. आमच्या लोकांचं झालं, एकांशी पण बाकी आहे. तो आता झोपून उठलेला. सो आज बघूया आज फादर्स डे पण पप्पा काय काय करू शकते. तर ते लोक आता बाहेर गेले. एकांश पप्पा एकांशला घेऊन बाहेर गेले कारण की एकांचा आवाज खूप होता. तर बघूया मी आजच्या दिवसात मी माझ्या वडिलांसाठी काय गिफ्ट किंवा काय करू शकते का. तो एकांचे पप्पा बोलले ते एकांशला फादर्स डे, त्याचा आज पहिला फादर्स डे, तर ते एकांशला गिफ्ट द्यायला. कारण की अजून एकांश छोटा आहे, तो काही देऊ शकत नाही, त्याला काही समजतच नाही अजून. तर ते त्याला काय गिफ्ट देणार आहे तर ते मी पुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेनच. कंटिन्यू ब्लॉग हा बघा. गिफ्ट काय असणार आहे, ते काय गिफ्ट देणार आहे वगैरे वगैरे मलाही माहीत नाही. म्हणजे त्यांनी अशी हिंट दिली पण तेच देणार की नाही ते माहीत नाही. सो बघूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग कंटिन्यू करा. सो हाय, आहे व्हिडिओचा दुसरा दिवसासाठी. कारण की मी पहिला जो व्हिडिओ होता फादर्स डे, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की मी म्हणजे एकांचे पप्पा कसला गिफ्ट घेणार आहे फादर्स डे म्हणून. आणि कसला आणि त्यामुळे कसला समजत नाही, तर ते सगळे गिफ्ट घेणार होते. तर असं झालं की त्या दिवशी संडे होता आणि मी गेली तेव्हा आम्ही लोक त्याला घेऊन गेलो होतो एकांशासोबत. आणि त्यामुळे तिथे ना प्रचंड गर्दी होती. सेकंड खेळणीचं दुकान असल्यामुळे गर्दी तर खूप होती लहान मुलांची. आता थोडा पाऊस पडत होता, गरमी होत होती. आणि एकांश खूप चिडचिड करत होता, त्याला झोपी आली होती. त्याला खूप वेळा तो झोपला नव्हता आणि तो खेळता म्हणून आम्ही त्याला घेऊन गेलो होतो. पण तिथे तो काही राहत नव्हता. त्यामुळे आम्हाला जी आवडली आणि मला वाटलं की छान आहे की आम्ही त्याला एक म्हणजे गाडी कशी घेतली ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. कोणती गाडी घेतली ती कुठली आहे. हां, ही एकांच्या पप्पांनी एकांच्या गाडी घेतली. आणि हा एक बॉल आता 85 रुपयाला भेटला. मला वाटलं रबरी बॉल आहे 20-30 रुपयाला भेटेल, पण हा 85 रुपयाला होता. आवाज येतो याच्यामध्ये. तर हा रबरी बॉल आहे, म्हणजे फेकला तरी लागणार नाही, कुठून पडला जोरात तरी लागणार नाही, मऊ आहे. हा, आणि गाडी घेतली याच्यामध्ये बोलतात ना बॅटरी वगैरे, म्हणजे असे गाणी वगैरे वाजतात याच्यासाठी सेलची गाडी आहे. प्लस म्हणजे छान आहे. आम्हाला हीच खूप आवडली कारण कलर याच्यामध्ये खूप नव्हते. पिंक, ग्रीन आणि अजून एक कुठला होता तो आम्हाला आवडला आहे ब्लॅकमध्ये, म्हणून हा घेतला त्याच्या साईजनुसार. आणि त्याला आता झेपे जापेनुसार आम्ही त्याला हेच घेतलं. आणि जी अजून एक गाडी होती त्याला जी हे पाईप आहे ते तिथे खाली स्टँड होते. आणि आम्हाला भीती होती की ह्याच्या पाय बाहेर लागणं, हा काय बडबड करतो, हा काही शांत बसणार नाही. त्यामुळे मग आम्ही म्हटलं की पाईपचीच गाडी घेऊ. ती होती 750ची, 750 त्यांची प्राईज होती. आणि ही आम्हाला 1280ला पडली, पण कमी करून मी 1000 रुपयाला घेतली. तर बार्गनिंग करता यायला हवी. आणि आजकाल खूप कमी बार्गनिंग, म्हणजे आपण किती ट्राय केलं तरी लोक खूप, म्हणजे आपल्यापेक्षा एक्सपर्ट असेल तर तो हेच करतो, त्याच्याच गोष्टी वाढून होतं. आणि आम्हाला 2-3 दुकानं फिरल्यावर आम्हाला ही एक गाडी आम्हाला आवडली होती. एक अशीच छान होती, कलर पण सेम असं होतं, पण त्यामध्ये असं होतं की आपण डायनिंग टेबलसारखं म्हणजे छोटंसं असतं ना की मुलांना जेवण पण त्याच्यात बनवू शकतात. आणि त्याला मुजे वगैरे नव्हते, साधी सिंपल होती पण छान होती. पण आम्हाला ती एवढी नाही पडली, म्हणजे मला आवडली होती, त्यांना आवडली नव्हती, म्हणून मग आम्ही ती कॅन्सल करून ती घेतली गाडी. सो असं होतं एकांच्या फादर्स डेचा गिफ्ट. खरं तर फादर्स डे म्हणजे त्यांनी दिलं पाहिजे, पण ते काय त्याला समजत नाही, जसं होतं मोठा होतं तसं कसं तो काहीतरी देत नाही. तर असं होतं एकांच्या फादर्स डे, म्हणजे एकांच्या पप्पाचा फादर्स डे पहिला त्यांनीच ते एकाचला गिफ्ट दिलं. सो असं होतं आमचं फादर्स डे, साधा सिम्पल. आणि त्यांच्या पप्पाला असं केक वगैरे जास्त करायला आवडत नाही. मी तर बोलले करूया वगैरे, पण त्यांचं असं नव्हतं. ते बोलले की नको, आपण साधा सिम्पल त्याला गिफ्ट देऊ वगैरे. आणि काय कळतं आणि काय नाही, जेव्हा पुढच्या वर्षी 1 वर्षाचा होऊन जाईल त्याला कळेल काय असतं काही नाही, खायचं वगैरे असेल तर आपण काहीतरी आणू, तो आपण छान असं सगळे जे डेज असतील मदर्स डे फादर्स डे सेलिब्रेट करू वगैरे वगैरे. सो असा साधा सिंपल आमचा फादर्स डे गेला. त्या दिवशीचं मी कारण सांगितलं की रात्री काही शूट करताना आलं नाही, सगळा गडबड आणि गर्दी असल्यामुळे मला मोबाईल मी ऑन घेतलंच कारण की एकच माझ्याकडे माझ्या पप्पाकडे राहायचा, माझी एक फ्रेंड होती तिच्याकडे राहायचा. तर त्यामुळे मला तो मोबाईल काय काढायला भेटला, त्यात पाऊस होता, मी काहीतरी शूट वगैरे करेल पुन्हा दाखवेल. सो असा आमचा होता काही गडबडीतला फादर्स डे. मला हा माझा लॉंग व्हिडिओ फादर्स डे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.